अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करताना समाजातील प्रत्येक घटकातील कौशल्य ओळखून त्यांना स्वराज्याच्या लढाईमध्ये सामावून घेत महाराष्ट्र घडवला आहे। त्याच पद्धतीने हिंदू राष्ट्र घडवण्यासाठी युवकांनी राष्ट्रसेवा करणे गरजेचे झाले आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे अभ्यासू धारकारी विनोद पाटणकर यांनी केले। रुई येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या भंडारा प्रसंगी ते बोलत होते। यावेळी हिंदू भक्तांचा भंडारा अगदी उत्साहामध्ये संपन्न झाला। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातात। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील लोहगड ते भिवगड अशी गडकोट मोहीम आदरणीय भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। यावेळी रुई येथून मोठ्या प्रमाणामध्ये धारकरी सामील झाले होते। या मोहिमेनंतर गावातील बिरदेव मंदिर येथे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले, तर राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी हिंदू बंधू भगिनींसाठी विनोद पाटणकर यांचे व्याख्यान झाले। ते मार्गदर्शन करताना म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करताना समाजातील घटक आणि त्यांच्याकडील कला कौशल्याचा वापर करून घेत महाराष्ट्र घडवला होता। याचा विचार करून युवकांनी देखील राष्ट्रसेवेमध्ये सक्रिय होणे गरजेचे आहे। तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या पराक्रमाचे दाखले देत इतिहास डोळ्यासमोर मांडला। तसेच छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या कशा प्रकारे केली गेली याची देखील सखोल माहिती दिली। बलिदान मास का पाळावे आणि कसे पाळावे यांचे देखील महत्त्व पटवून देत अनेक ऐतिहासिक घटनांना उजाळा दिला। त्याचबरोबर चेतन जाधव व अमोल बेनाडे यांनी भिडे गुरुजींच्या कार्याबद्दल माहिती दिली। दरम्यान रुई जिल्हा परिषदचे नूतन सदस्य राहुल आवळे, रुई पंचायत समितीचे नूतन सदस्य अश्विनी पवार तसेच समाजसेविका वेदिका आवटे यांचा सन्मान करण्यात आला। शेवटी महाप्रसाद म्हणजे भंडाऱ्याचा कार्यक्रम उत्साहामध्ये संपन्न झाला। यावेळी रुई व पंचक्रोशीतील हिंदू बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।